पहिला खंड जवळजवळ आपण संपवत आणलेला आहे. आज आपण 23वा निबंध बघतोय. गीतेवरील निबंधाच्या पहिल्या खंडामध्ये 24 निबंध आहेत आणि दुसऱ्या खंडामध्ये 2 विभाग आहेत, पहिला आणि दुसरा. पहिल्या विभागात 12 आणि दुसऱ्या विभागात 12 असे दुसऱ्या खंडाचे 24 निबंध आहेत. आपण हा एक निबंध संपला म्हणजे आपण उपांत्य निबंधापर्यंत पोहोचलेलो पहिल्या खंडाच्या. या निबंधाचं शीर्षक आहे निर्वाण आणि विश्वातील कर्म. निर्वाण आणि विश्वातील कर्म या शीर्षकाने हा निबंध श्री अरविंदांनी लिहिलेला आहे. एक वेगळी भूमिका मांडण्यासाठी, एक वेगळा विचार मांडण्यासाठी. अर्थात गीता जे सांगते तोच तो वेगळा विचार आहे, फक्त आपल्यापर्यंत तो पोचवलाय त्यांनी. आता मागच्या निबंधामध्ये आपण पुरुष त्रयी बघितली. गीतेने जे 3 पुरुष सांगितलेले आहेत, क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि पुरुषोत्तम, ही पुरुषत्रयी बघितली. वैयक्तिक आत्म्याला गीता क्षरपुरुष म्हणते, क्षरब्रह्म म्हणते. ईश्वराला अक्षर पुरुष, अक्षर ब्रह्म म्हणते. आणि क्षर आणि अक्षर दोन्ही पुरुषांना ज्यानं सामावून घेतलेलं आहे त्याला पुरुषोत्तम असं गीतेनं म्हटलेलं आहे. ज्ञानाचा मार्ग हा नुसतं ज्ञानाच्या अंगाने विचार केला तर तो एकांगी होतो, संकुचित होतो. ज्ञान आपल्याला काय सांगतं? एक बाजू सांगतं. ज्ञानाशिवाय सुद्धा आणि जे काय आहे ते आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी दुसरी बाजू माहिती पाहिजे. म्हणून ज्ञानाचा विचार हा एकांकी किंवा संकुचित असं म्हणताना श्री अरविंद म्हणतात की मानवी आत्म्याने क्षर ब्रह्माशी एकरूप व्हावे, ही गीतेची शिकवण आहे. मानवी आत्म्यानं क्षर ब्रह्माशी एकत्रित व्हावं, एकरूप व्हावं, ही गीतेची शिकवण आहे. क्षर ब्रह्म आणि अक्षर ब्रह्म या दोघांनाही पोटात घेणारा जो पुरुषोत्तम, त्याच्याशी व्यक्तिगत आत्म्याने आपल्या समग्र अस्तित्वाने एकरूप व्हायला पाहिजे. म्हणून तिथे थांबत नाहीये गीतेची शिकवण. क्षरब्रह्माने अक्षरब्रह्मात एकरूप होणं इथे थांबत नाहीये, तर या दोघांनाही एकत्र करून घेणारा जो आहे त्याच्याशी आपल्या वैयक्तिक आत्म्यानी समग्र अस्तित्वाने एकरूप व्हायचं. मला एकदम आठवलं समग्र अस्तित्वाने एकरूप होणं. तर शाळेत असताना मला भूमिती शिकवत असताना त्रिकोण, चौकोन हे सगळे भाग जेव्हा शिकवले तेव्हा आमच्या शिक्षकांनी एक खूप चांगलं उदाहरण दिलं होतं की दोन्ही भाग समान आहेत, अगदी समसमान आहे, असं कशा तऱ्हेने आपण शिकायचं. तर जो चौकोन आहे, चौरस आहे, मला वाटतं तो पायथागोरस शिकवताना शिकवला असेल त्यांनी. चौरस जो आहे त्या चौरस कागद घेतला, त्या कागदामध्ये दोन्ही बाजूनी ते बिंदू जोडले आणि रेषा काढले आणि मग त्याच्यानंतर त्याची मधनं घडी घातली. ती त्रिकोणी रुमालासारखी घडी आली. आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला शिकवलं होतं की हे जसं तंतोतंत एकमेकांवर बसतं आहे, कुठेही सरकत नाही, हलत नाही, सुदभर सुद्धा तसूभर सुद्धा जागा तिथे एकमेकांना एका कागदाने दुसऱ्या कागदाची सोडलेली नाही, अगदी तंतोतंत बसलेली आहे. तशा सारखं एकरूप असतं. एकरूप कोण जे असतात ते तसे सारखे असतात. आता हा शब्द एकरूप व्हावे, आत्म्यानी समग्र अस्तित्वाने एकरूप व्हावे असं जेव्हा म्हटलं, वाचलं मी इथे, तेव्हा मला एकदम या क्षणी ते आठवलं की ही एकरूपता पाहिजे. की इथपासून तिथपर्यंत आपण कपड्याची जशी घडी घालतो, कपड्याची घडी घालताना ती दोन्ही टोकं जुळवतो आणि ती साफ करून म्हणजे त्याच्यावरच्या सुरकुत्या वगैरे घालून ते पुन्हा घडी घालतो. तर ही जी क्रिया असते ही समग्रतेने एकरूप होण्याची असते. पूर्ण आच्छादन असलं पाहिजे. ईश्वराचं असंच या सृष्टीवर पूर्ण आच्छादन आहे की त्याच्यामध्ये तो पूर्ण, ईश्वरामध्ये ही सृष्टी अशी पूर्णपणे सामावली गेलेली आहे. तसंच वैयक्तिक आत्म्याने पुरुषोत्तमाशी एकरूप व्हायचंय.
समग्रतेने एकरूप व्हायचंय, संपूर्णतेने एकरूप व्हायचंय, आपलं संपूर्ण अस्तित्व त्यात विलीन करून टाकायचंय. म्हणून ज्ञान आणि कर्म यांचं संवादित्व स्थापित झालं की ईश्वर विषयी प्रेम आणि भक्ती ही त्यात जागृत करावी लागते. नुसत्या ज्ञानाने आणि कर्माने हे समग्र एकरूप होणं शक्य नाही. ज्ञान आणि कर्म किंवा योग आणि कर्म असं आपण म्हणूया, या दोन गोष्टी ज्या आहेत, या दोन गोष्टींच्यामुळे पूर्णपणे एकत्व साधता येतं की नाही याबद्दल साशंका असल्यावर असं म्हटलं जातं की त्याच्यासाठी ईश्वर विषयक प्रेम आणि भक्ती त्यात जागृत व्हायला हवी, म्हणजे ती समग्रता, एकरूपता, एकत्व असत. परम गूढ जे आहे, जे परम सत्य आपल्याला उकलायचं, जे प्राप्त करायचं म्हणजे गूढ उकलायचं. सत्य प्राप्त करायचं म्हणजे त्याच्यावर कुठल्या तरी असत्याचं आवरण आहे ते दूर करायचं आणि मग ते शोधून काढायचं आहे. ते कुठेतरी आत आहे, गूढ आहे. आणि ह्या गूढाच्या उपासनेचा मार्ग हा ज्ञान, कर्म आणि भक्ती हाच आहे. या तीन मार्गांच्या उपासनेद्वारा हा उच्चतम मार्ग आहे असा सिद्धांत गीता मांडू शकते. या तीनही मार्गांचा समन्वय याच्यात पाहिजे असं म्हणते श्री अरविंद म्हणतात. इथे आपण बघूया 269 पानावर निबंध जिथे सुरू होतो तिथेच समोर वरच्या काही ओळी सोपल्यानंतर, प्रेम आणि भक्ती याच करता जो आंतरिक पाया लागतो तो पाया, आणि कर्माला जो आंतरिक पाया लागतो तो पाया केवळ अक्षर ब्रह्मोपासनेच्या साधकाच्या ठिकाणी एका विशिष्ट साधनावस्थेत नाहीसा झाला असता. केवळ अक्षर अविकार्य ब्रह्माशी पूर्ण एकरूपता साधणे याचा अर्थ असा होतो की क्षर विकार्य ब्रह्मसत्तेची कल्पना साधकाने सर्वथा टाकून दिलेली आहे. या सत्तेचे सामान्य कनिष्ठ प्रकारचे कर्म साधक टाकून देतो. इतकेच नव्हे तर या सत्तेचे मूळच ही सत्ता शक्य करणारी सर्व बीजभूमीच नाहीशी करतो. ब्रह्मसत्तेची अज्ञान संभव कर्मेच केवळ साधक टाकीत नाही तर त्याची ज्ञान संभव कर्मे देखील टाकून देतो. केवळ अज्ञानमय ब्रह्मसत्ताच नव्हे तर ज्ञानमय ब्रह्मसत्ता देखील ती क्षर विकार्य म्हणून साधक बाजूला सारतो, रद्द समजतो. अक्षर ब्रह्माशी एकरूपता हेच परमधान साध्य मानायचं असेल तर मानवी आत्मा आणि ईश्वर या दोहोंमध्ये जाणीव आणि क्रिया या बाबतीत असलेला भेद नाकारणे हाच त्याचा अर्थ होतो. या भेदावरच तर क्षराचा आत्मविकास सहाय्यक खेळ अवलंबून असतो. हा भेद नाही असे मानल्यावर क्षराचे सर्व कर्म पूर्ण अज्ञानमय होणार आणि त्यात बीज रूपात, मूळ आधाराच्या रूपात देखील ईश्वरी सत्य नाही असा साधकाचा सिद्धांत असणार हे उघड आहे. गीतेला हा सिद्धांत मान्य नाही. पुरुषोत्तमानेशी साधकाने समग्र अस्तित्वात योग मार्गाने एकरूप व्हावं असे ती शिकवते. या एकरूपतेमुळे आमच्या स्वयंभू स्वयंसिद्ध शुद्ध अस्तित्वात या एकतेचा अनुभव आणि आनंद आम्ही भोगू शकतो आणि त्याबरोबर आमच्या क्रियाधर्मी अस्तित्वात ईश्वरापासून आम्ही काही वेगळे आहोत ही जाणीव आणि तिचे सुख आम्हाला भोगायला मिळते. ही भेदाची निराळेपणाची जाणीव मुक्तात्म्याच्या दिव्य कर्मात अनिश्चित असते. या कर्माची प्रेरक शक्ती ईश्वरभक्ती ही असते. साधकात दिव्य प्रकृती पूर्णता पावल्याने दिव्य कर्म शक्य असते. दिव्य कर्म हे दिव्य प्रकृतीच्या पूर्णतेचा आविष्कारच असतो. आमच्या क्रियाशील अस्तित्वात ईश्वरापासून आम्ही निराळे आहोत ही टिकाऊ जाणीवच एक प्रकारे मुक्तात्म्याला भक्ती प्रेरित दिव्य कर्म करण्यास प्रवृत्त करते. ईश्वर सर्व विश्वात भरला आहे ही अनुभूती आणि आमच्या अंतरंगात तो आहे ही अनुभूती, या दोन अनुभूतींच्या संवादित्वानं आणि उपनिर्दित ईश्वर आणि मानव यामधील क्रियात्मक अस्तित्व विषयक भेदाच्या अखंड जाणीवेने मुक्त आत्म्याला कर्म आणि भक्ती करणे शक्य होते. केवळ शक्य होते इतकेच नव्हे तर मुक्त आत्म्याला जे पूर्ण जीवन जगणे इष्ट असते त्या जीवनासाठी त्याला कर्म व भक्ती करणे अनिवार्य आहे, अचळ आहे. नुसती कर्म नव्हे तर त्याच्याबरोबर भक्ती हवी.
नुसत्या कर्माने काही होत नाही. सामान्य कर्म, अज्ञानातली कर्म म्हणजे कर्मकांड, ज्याला आपण जप जप उपास तापास म्हणतो, की जी अज्ञानातली आहे ती अपार प्रकृतीची कर्म आहे. ही कर्म जशी टाकायची आहे. आपली सर्वसामान्य कर्म जी आपण करत असतो त्या कर्माचा संदर्भ जसा टाकून द्यायचा आहे, कारण ती चालूच आहेत आपली कर्म. आपण रोजचे व्यवहार करतो, हे जेवण खाण आपले चरितार्थासाठी आपण जे काय करत असतो ते करणं, हे सगळं जे चाललेलं आहे हे सगळं अपरा प्रकृतीचं आहे. हे टाकायचं आहे, कारण हे आपल्याला माहिती आहे की आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेले सगळे सामान्य बाबी. पण ह्याच्या पलीकडेही जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होऊन आपण एखादं कर्म करतो, आपल्याला हे माहीत आहे की हे कर्म ईश्वराच्या अधीन आहे, दिव्य कर्माच्या कुठल्या तरी जवळ कुठल्या तरी एका पातळीपर्यंत पोचणार आहे, तर ते कर्म सुद्धा आपल्याला टाकता आलं पाहिजे. आणि हे दोन्ही टाकलं, अर्थातच टाकता येणं म्हणजे त्याच्यापासून अलिप्त राहणं. कर्म करणं बंद करणं नव्हे, कर्म टाकणे याचा अर्थ ते टाकून देणे असा होत नाही. आपल्याकडे चहा टाकते हे आहे वाक्प्रचार, आपण म्हणतो की बस आम्ही चहा टाकते. हा आपण उचलून टाकून देत नाही, तो करतो, तयार करतो आणि समोरच्याला तो देतो. तुमच्यासाठी चहा टाकते याचा अर्थ चहा फेकून देणे असा नाही, तर तो करणे आणि समोरच्याला देणे, कर्म टाकून देणे याचा सुद्धा असाच अर्थ आहे. ईश्वरासाठी कर्म टाकणे म्हणजे ते कर्म करणे आणि ईश्वराला अर्पण करणे, इतका साधा सरळ अर्थ आहे कर्म टाकणे या शब्दात. मी केलंय पण ईश्वरासाठी केलेलं आहे, ते त्याला देऊन टाकलं. आता मला काही त्याचं नाही आहे, राहिलं ते आहे. चहा झाला, दिला, घेऊन झाला, कपशी विसरून जागेवर गेली. इतकं साधं सरळ ते कर्म व्हायला पाहिजे आहे. परंतु हे कर्म होत असताना त्यात जर ज्ञान आणि भक्ती नसेल, जो मनुष्य आपल्याकडे आलाय त्याच्यासाठी जर आपण ज्ञान आणि भक्ती नव्हे, प्रेम आणि भक्ती नसेल, त्याच्यासाठी आपण प्रेमाने करत नसू, तर त्या करण्याला काही अर्थ नाही. म्हणजे तो चहा टाकणे नव्हे तर समोर नेऊन आदळणे असा त्याचा अर्थ होतो. या प्रकारचा अर्थ इथे अभिप्रेत नाही आहे. कसा आहे महा अर्थ अभिप्रेत? काय म्हटलंय नेमकं या ठिकाणी? आपण गजानन विजय ग्रंथ, गजानन महाराजांची पोथी वाचतो. त्या पोथीमध्ये याचा सुरेख शब्दात सुंदर उलगडा दासगणू महाराजांनी म्हटलेला आहे. 19व्या अध्यायामध्ये या तिन्ही मार्गांचं त्यांनी विवेचन केलंय. तिन्ही मार्ग कसे कसे आहेत ते सांगितलेलं आहे. कर्ममार्ग कसा आहे, भक्ती मार्ग, योग मार्ग. भक्ती मार्ग सोपा आहे, जेवी गगनाचे जवळपणा नेत्रालागी दिसत असे असं त्यांनी वर्णन केलं. का सोपा, दिसायला सोपा पण आचरणाला कठीण. आकाश जवळ दिसतंय आपल्या डोळ्याला, पण तिथपर्यंत पोचणं अशक्य गोष्ट आहे. तशासारखा हा भक्ती मार्ग आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि शेवटी पुढे ते पुढे याच्या पुढे म्हणतात, ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असती साचे. हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. कुठल्या सुरुवातीच्या उभेमध्ये त्यांनी म्हटलं हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. त्यांनी योग, भक्ती आणि कर्म असं म्हटलंय. या तिन्ही मार्गांचे अंतिम फळ ज्ञान साचे. परी ते ज्ञान प्रेमाचे विण असता कामा नये. जो मार्ग अनुसरायचा आहे, त्याच्यापासून जे ज्ञान प्राप्त करायचे ते प्रेमाचे विण असता कामा नये. कारण काय, पुढे ते पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, जे जे कृत्य प्रेमा विण ते ते अवघे आहे क्षीण. अर्थ नाही आहे, निरर्थक आहे. जे जे कृत्य प्रेमा विण ते ते अवघे आहे क्षीण. म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गात. कोणत्याही मार्गाने जा, ईश्वरावरचं प्रेम मनात ठेवायचं असेल तर ईश्वरावरचं प्रेम म्हणजे या साऱ्या चराचर सृष्टीवरचं प्रेम आहे. आणि ते प्रेम आपल्या मनात नसेल तर त्या कर्म करण्याला, कुठल्याही मार्गाने जाण्याला काहीही अर्थ नाहीये. आपल्या आसपास असणाऱ्या सगळ्या सजीव निर्जीवाबद्दल मनात प्रेम असणं. आणि प्रेम असणं कशासाठी? कारण की तो आणि आपण एकच आहोत हे आपल्याला माहीत असणं म्हणजे मग ते प्रेम असतं.
म्हणून ते प्रेम असणं. आपल्या आप्तस्वकीयांबद्दल, आपल्या मुलांबद्दल, आपल्या जवळच्या लोकांबद्दल प्रेम का आहे? कारण आपल्याला माहित आहे की ते आपले आहेत, त्याच्यावर प्रेम आहे. तसंच हे सगळेच आपले आहे, तर सगळ्यांवरच प्रेम आहे ही भावना जेव्हा असेल या तीनही मार्गांमध्ये तेव्हा असेल, तेव्हाच आपल्याला या मार्गाच्या द्वारा परमेश्वरापर्यंत पोचता येईल. त्या पुरुषोत्तमाच्या स्वरूपात आपल्या आत्म्याला विलीन होता येईल. गीता म्हणते अक्षर ब्रह्माशी एकरूपता साधायला पाहिजे. आधी आपल्या आत्म्याने म्हणजे क्षर ब्रह्म्यानी अक्षर ब्रह्म्याशी एकरूपता साधायला पाहिजे आणि मग तो त्याचा ते व्यापक होत पुढे त्यांनी पुरुषोत्तमापर्यंत जायला हवंय. गीतेच्या 5व्या अध्यायात श्री अरविंद इथे उल्लेख करतात आहे 270 पानावर. गीतेच्या 5व्या अध्यायाचा शेवटला भाग आणि गीतेचा सगळा 6वा अध्याय अति जोरदार आणि अति व्यापक अशा आग्रही प्रतिपादनाने भरलेला आहे. काय प्रतिपादन आहे? या प्रतिपादनात अशा योगाचे वर्णन केले आहे की जो योग कर्माशी न जुळणारा आहे असे प्रथम दर्शनी तरी वाटते. या वर्णनात निर्वाण हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे. योगी शेवटी ज्या अवस्थेला पोहोचतो तिला निर्वाण, आत्मज्योतीचे विझून जाणे, विलीन होणे असे या वर्णनात म्हटले आहे. ही निर्वाण अवस्थेची खूण आत्मविलयाने येणारी परम शांती असा उल्लेख आहे. बुद्धपंथीय निर्वाण म्हणजे अस्तित्वाचा आनंदमय विलय असतो, तसा प्रकार गीतेतील निर्वाणात नाही. गीतेतील वेदांती निर्वाण म्हणजे पूर्ण अस्तित्वाचा एकांगी विलय आहे हे स्पष्ट करण्याकरता गीता ब्रह्मनिर्वाण असं पद वापरते. निर्वाण पदातील ब्रह्म शब्दाने अक्षर ब्रह्म असा अर्थ अभिप्रेत आहे असे दिसते. प्रकृतीच्या बाह्य व्यवहारात व्यापकत्वाने अंतर्यामित्वाने असणारे परंतु व्यवहारापासून क्रियादृष्टीने अलिप्त असणाऱ्या फलातील आंतरिक ब्रह्म अर्थात अक्षर ब्रह्म असा ब्रह्मनिर्वाण पदातील ब्रह्म शब्दाचा प्राथमिक अर्थ तरी या ठिकाणी आहे असे निश्चितपणे वाटते. तेव्हा क्षराचे ज्ञान आणि जाणीव तसेच क्षराच्या प्रांतातील कर्म सर्वथा छाटून टाकणे, शून्य करणे असा अक्षर ब्रह्मात आत्मविलय या घटनेचा अर्थ गीतेला अभिप्रेत आहे. काय? ब्रह्मनिर्वाणाची शांती म्हणजे पूर्ण कर्मशून्यतेची शांती हे गीतेचे इंगित आहे काय असा प्रश्न इथे उभा राहतो. ब्रह्मनिर्वाण म्हणजे नेमकं काय? ब्रह्मनिर्वाण मिळवी असं प्रत्येक ठिकाणी म्हटलेलं आहे अर्जुनाला श्रीकृष्णाने. गीतेने म्हटलेलं आहे असं आपण म्हणायचं. तर हा एकरूपता ही एकरूपता काय आहे? आपल्या सर्वसामान्य परंपरेप्रमाणे आपण जे आजपर्यंत शिकलेलो असतो, वाचलेलं असतं आपण, किंवा आपल्यापर्यंत जी माहिती जे काही शास्त्र पोचलेलं असतं त्या शास्त्राप्रमाणे, त्या समजुतीप्रमाणे आपण निर्वाण आणि विश्वातलं कोणतंही कर्म हा विरोध आहे, यात विसंगतही आहे असं मानतो. की निर्वाण म्हणजे संपणं ना, समाप्ती होणं. मग ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची समाप्ती होईल त्यावेळेला ते कर्म कसं होईल आहे? ते कर्म सुरू राहू शकत नाही. हा विसंगती आहे ना. निर्वाण आणि कर्म याचा एकमेकांशी विसंगती. एखादी गोष्ट संपली आपण उदाहरण घेऊया की एखाद्या धीरांजनामध्ये समयमध्ये ज्योत तेवते आहे आणि पारंपरिक भाषेने आपण म्हणूया की त्या ज्योतीचं निर्वाण झालं म्हणजे ती ज्योत विझली. मग तिचं जे तेवण्याचं कर्म आहे ते राहील का सुरू? नाही राहणार. पण तरी पण श्री अरविंद म्हणतात आहे, गीता असं म्हणते की निर्वाण आणि विश्वातील कर्म ह्या विरोधाभासाची सांगड कशी घालायची? हा विरोधाभास कशासाठी आहे? यात विसंगती दिसते, विसंगतीच वाटते आहे. श्री अरविंद म्हणतात हा वरवरचा विचार आहे. विसंगती वाटते हा वरवरचा विचार आहे.
बुद्ध पंथाचा ग्रंथांचा आपण बारकाईने अभ्यास केला तर निर्वाण आणि कर्म या सर्वथा विसंगती वस्तू किंवा गोष्टी आहेत असं बुद्ध पंथही मानत नव्हता असा संशय घेण्यास जागा सापडते असं शिवाजी म्हणतात की निर्वाण आणि कर्म याच्यात विसंगती आहे असं स्वतः बुद्धपंथीयांना गौतम बुद्धाच्या ग्रंथांना सुद्धा वाटत नव्हतं. अशा प्रकारची शंका घ्यायला जागा आहे असं ते म्हणतात. त्या अभ्यास करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत त्या गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये व्यक्तिगत आत्म्याचं निर्वाण स्पष्ट केलं आहे. 5व्या अध्यायामध्ये साधारणतः 8-9 श्लोकांमध्ये हे निर्वाण स्पष्ट केलं आहे. गीता इथनं आपण वाचूया. 9 श्लोक आहेत ते 5व्या अध्यायातले आणि त्याच्यामध्ये हे निर्वाण स्पष्ट केलेलं आहे. 20व्या श्लोकापासून आहे. प्रिय लाभे नको हर्ष नको उद्वेग प्रिये बुद्धी निश्चळ निर्मोह ब्रह्मी ज्ञानी स्थिरावला. प्रिय आवडणारी गोष्ट मिळाल्यामुळे आनंद नाही. हा आनंद होत नाही. आवडली गोष्ट मिळाल्यामुळे आनंद होत नाही. आनंद होत नाही म्हणजे आनंदाने तो उरळून जात नाही. आनंद जो काय व्हायचा असतो तो सामान्यपणे होतोच. आनंदाने उरळून जात नाही. किंवा अप्रिय गोष्ट मिळाल्यामुळे उद्वेग दुःख त्याला होत नाही. बुद्धी निश्चळ निर्मोह आणि निश्चळ न चळणारी अशी बुद्धी असते. तिथे ब्रह्मज्ञानी स्थिरावला. विठला विषयी जाणे अंतरी सुख कायते ब्रह्मी मिसळला तेव्हा भोगी ते सुख अक्षय. विषयातील जे भोग ते दुःखाचे कारण येती जसे तसे जाती विवेकी न रमे मन. विवेकी न रमे तिथे प्रयत्ने मरणापूर्वी या देही जिरवू शके. काम क्रोधातील वेग तो योगी खरा सुखी. प्रकाश स्थिरता सौख्य अंतरी लाभता जया ब्रह्म होऊन तो योगी ब्रह्मनिर्वाण मिळवी. इथे तो शब्द आलेला आहे महत्वाचा. फिटले दोष शंकाही मुठीत धरले मन पावले ब्रह्मनिर्माण ज्ञानी विश्वहिती रत. काम क्रोधास जिंकुनी यत्ने चित्तास बांधिती देखती ब्रह्मनिर्वाण आत्मज्ञानी चौकडे. विषयांचा बहिष्कार डोळा भ्रू संगमी स्थिर करुणी नासिका स्थानी प्राणापानही सारखे. आवरी मुनी मोक्षार्थी इंद्रिय मन बुद्धी जो तोडी इच्छा भय क्रोध सर्वदा सुटला चितो. मुक्ता यज्ञ तपांचा मी सोयरा विश्वचालक जाणूनी यापरी माते शांतीस वरिला चितो. हे 9 श्लोक आहेत. ज्यांना गीता मुखोद्गत आहे आणि गीतेचा खूप छान अभ्यास झालेला आहे त्या सगळ्यांना या श्लोकांचा अर्थ पूर्णपणे माहीत आहे. गीता यशासाठी वाचली की ते समश्लोकी आहे आणि ते तोच अर्थ आपल्यापर्यंत देण्याचं कार्य मराठी भाषेतनं गीता करते. या 9 श्लोकांमध्ये काय तात्पर्य म्हणायचं काय आहे? बाह्य आसक्ती गेली म्हणजे स्वतःतलं फक्त सुख गेलं. बाह्य आसक्ती गेली याचा अर्थ असा की ही गोष्ट फक्त मलाच मिळायला हवी, मलाच हे सुख प्राप्त करायला हवंय ही वृत्ती जाते. काम क्रोधांचं दास्य सुटतं. त्यांच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहू शकतो मनुष्य. काम क्रोधादी या भावना आहेत त्याची गुलामी जो मनुष्य करत आलेला आहे इंद्रियांच्यामुळे. इंद्रियांची ओढ जी आहे ती बाह्याकडे आहे. सगळी बाहेर बघतात आहे, बाहेरून काहीतरी प्राप्त करायला बघतात आहे आणि बाहेरून जिथे कुठे मिळेल तिथे ती ओढली जातात आहे, सहज ओढली जातात. आपण रस्त्याने चालत असतो, जाता जाता कुठून तरी छान गंध येतो. कधी सोनचाफ्याचा असू शकतो, कधी मोगऱ्याचा असू शकतो, कधी रातराणीचा असू शकतो. नुसता तेवढा गंध येऊ द्या की आपण पटकन वळून बघतो कुठे काय आहे. एवढं कशाला? कुठल्या तरी एखाद्या उपहारगृहाच्या बाजूनी जात असलो आपण आणि कॉफीचा जरी बाहेर सुगंध दरवळला तरी आपल्याला एकदम अरे वा वाळून बघतो आपण क्षणभरा करता तिथे. कारण इंद्रिय ही बाह्य, त्यांची धाव बाह्याकडे आहे. कुठले तरी सुरेल शब्द ऐकू आले
कोणीतरी स्वर हळवत असेल तर आपण किंचित थबकतो, कानोसा घेतो, कुठे वाजतंय वाद्य, कोण गातंय हे बघायला जातो. कोकिळेची तान असो किंवा एकदम कुठून तरी आलेला प्रकाश होत असतो, या सगळ्यांचा आपल्यावर असा परिणाम होतो की आपण ताबडतोब त्याकडे वळतो. बाह्य गोष्टींकडे इंद्रिय वळतात. हा कामक्रोधांचा परिणाम आहे. त्यांचा आपल्यावर असलेला पगडा आहे. हा पगडा दूर झाला, त्यांच्या हल्ल्यापासून जर सुरक्षित राहतपणे आपण त्याच्या पाठ पाडता येईल. समदृष्टी प्राप्त करून आध्यात्मिक स्वातंत्र्य भोगणं, याच्यावर आपण बोललो आहे. समदृष्टी आणि समत्व आणि त्यामुळे आध्यात्मिक स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य आत्म्याला स्वतःच्या मनाप्रमाणे करण्याची, त्याला मुक्त होण्याची संधी आपण देत असतो. आणि कशाच्या जोरावर, कशाच्या भरोशावर, तर यावेळेला अंतरंगातला प्रकाश मार्गदर्शक असतो. बाहेरून काही घ्यायचं नाही. बाहेरच्या उजेडाची गरजच नसते परमेश्वर प्राप्तीसाठी. ईश्वर ब्रह्मासाठी एकरूप होण्यासाठी बाहेरच्या उजेडाची गरजच नसते. तशी असती तर ध्यान लावताना आपण डोळे कशाला मिटून बसले असतो? ध्यान लावायसाठी डोळे मिटून बसणं, आपल्या सगळ्या चित्तवृत्ती आणि आपल्या सगळ्या भावना आपल्या आज्ञाचक्रापाशी, दोन भुवयांच्या मध्ये जो बिंदू आहे त्याच्यापाशी एकाग्र करणं किंवा नासिकाग्राकडे एकाग्र करणं, असं का करावं लागलं असतं? कारण आता त्या नेत्रांच्या साह्याने, त्या चक्षूंच्या साह्याने आपल्याला आत बघायचं आहे. आत बघायसाठी बंद असायला हवे ना डोळे. डोळे जर उघडे असतील तर आपल्याला आत बघता येणार नाही. कान जर उघडे असतील आपल्याला अनाहत नाद ऐकू येणार नाही. त्यासाठी डोळे बंद करणं आवश्यक असतं. आणि त्याच्यासाठीच बाकीच्या सगळ्या कोलाहलाचा, बाकीच्या सगळ्या ज्या हाका आहेत ती ऐकू येतात त्या सगळ्या हाकांकडे दुर्लक्ष करणं आवश्यक असतं. कारण आपल्याला आतला आवाज ऐकायचा आहे. बाहेर जेवढा कलकलाट जास्त तेवढा आतला आवाज दबून जाईल. आतला आवाज ऐकायचा असेल तर बाहेरचा हलकल्लोळ कमी झाला पाहिजे. आत पाहायचं असेल तर डोळे उलटी क्रिया करू शकले पाहिजेत. बाह्य गोष्टी पाहणं त्यांनी बंद केलं पाहिजे. म्हणजे काय, ठार बाहेर आंधळावून बसून राहायचं का? नाही. त्याच्यात आपली रुची नसणं हा त्याचा अर्थ आहे. निर्वाण याचा अर्थ सर्वात महत्वाचा आणि उत्तम असं निर्वाण या शब्दासाठी दुसरं आपल्याला म्हणता येईल की अहमचा सर्वश्रेष्ठ आत्म्यात ब्रह्मचैतन्यात विलीन होणं म्हणजे निर्वाण. एखादी गोष्ट एखाद्या मध्ये विलीन होणं, विलिनीकरण त्याचं होणं म्हणजे ना, जसं आपण समुद्रकिनाऱ्यावर उभा असतो तर बघतो लांबून लांबून लाटा येतात, केवढ्या उंच लाटा दिसतात, त्याच्या पूर्ण अशा उजळून अशा त्या लपेटून घेत घेत येत असतात. पण किनाऱ्यापर्यंत येईपर्यंत त्या फुटतात आणि त्या समुद्राच्या पाण्यावर पसरून जातात, पूर्ण त्याच्यात विलीन होऊन जातात. ओळखूच येत नाही का आता ही लाट कुठली, आत्ता आलेली कुठली होती, मग आलेली कुठली होती, पहिली कुठली होती. अरे समोरून ज्या लाटा येत असतात त्याच एकमेकांमध्ये अशा मिसळत असतात, विलीन होत असतात की आत्ता आपण पाहिलेली लाट ती हीच होती असं आपण म्हणू शकत नाही. याला विलीन होणं म्हणायचं. एखादा सुरेल गीत गाता गाता, गाणं म्हणता म्हणता गायकाचे स्वर हळूहळू हळूहळू कमी होत होत वातावरणात विरून जातात, विलीन होऊन जातात. काही वेळ त्याची कंपनं आपल्यावर परिणाम करत राहतात आणि मग तीही जाणवेनाशी होतात. पण त्याचा परिणाम मात्र आपल्या मनावर पक्का बसलेला असतो. याला विलीन होणं म्हणायचं. आपल्याला आपल्या नकळत आपण तो सगळा परिणाम आपण आपल्याबरोबर आपल्या घरी घेऊन येतो. एखाद्या कार्यक्रमाला गेलेलो असलो, सुरेख मैफल रंगलेली असली, एखाद्या वक्त्याचं सुंदर भाषण आपण ऐकलेलं असलं तर त्याचे शब्द तर संपलेले आहेत, त्या शब्दांची कंपनं सुद्धा संपलेली आहेत आणि आपल्या मनात ते ध्वनी नाहीत कशाचेही, तरी पण ते शब्द आणि किंवा ते स्वर आपल्या आतमध्ये इतके पसरून गेलेले आहेत,
विलीन होऊन गेले की त्या शब्दांसकट स्वरांसकट आपण आपल्या घरी येतो आणि कधी कधी तर कितीतरी दिवसच्या दिवस आपण त्या शब्दसुरांसकट वावरत असतो. आपल्याला कळत नाही, पण एक बारीकसा असा पूर्ण अंगरखा त्या शब्दांचा सुरांचा आपल्यावर पसरलेला असतो आणि त्या सुरेख दृश्य तरल अशा अंगरख्यासह आपण वावरत असतो. त्याला विलीन होणं म्हणतो. जसं ते स्वर सूर व्यापक होऊन आपल्याच नव्हे तर तिकडे सगळे जेवढे लोक बसले होते तेवढ्या सगळ्यांच्यावर असे पसरून गेलेले होते, तशासारखं आपलं वैयक्तिक सुख, आपला वैयक्तिक आनंद विशाल होत जाणं, पसरत जाणं म्हणजे व्यक्तिगत आत्म्याचं ब्रह्मचैतन्यात विलीन होणं असतं. संध्याकाळ जशी रात्रीमध्ये विलीन होऊन जाते तसं आपण ब्रह्मचैतन्यात आपल्याला स्वतःला विशाल करायचंय. पुरुषोत्तम जसा सूर्योदयामध्ये मिसळून जातो तसं आपलं अस्तित्व विशाल करत जायचंय. विलीन व्हायचं म्हणजे आकुंचित होऊन एक ठिपका होऊन नष्ट होणं नाही, तर पसरणं. पूर्वी टिपकागद असायचे, त्या टिपकागदावर एक थेंब जरी शाईचा पडला किंवा नुसतं शाईच्या पेनचं नीब जरी आपण टेकवलं तरी एवढासा बिंदू शाईचा जो असेल तो असा पसरत 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 व्यापक होतो आणि त्या पूर्ण टिपकागदाला व्यापून टाकतो. तो टिपकागद त्या शाईच्या रंगाचा होऊन जातो, लाल किंवा निळ्या किंवा हिरव्या, जी कोणती शाई असेल ती. सुरेख दिसतं ते सगळं, पाहणं इतकं छान असतं. जर कधी बघता आला तर बघा, टिपकागदावर एक थेंब पाडून बघा शाईचा. तो असा पसरत 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 त्याच्या प्रत्येक रेषेमध्ये प्रत्येक रेषेमध्ये तो पसरत जातो, मिसळत जातो. मध्ये कुठलाही एक सुद्धा धागा, एक सुद्धा रेष, एक सुद्धा जागा तो सोडत नाही की ज्याच्यात ती शाई पसरलेली नाहीये. हे जसं होतं तो एकच छोटासा बिंदू जसा पूर्ण व्यापक होऊन त्या टिपकागदभर पसरून जातो, तसा आपला वैयक्तिक आत्मा पूर्ण ब्रह्माला व्यापून टाकू शकला पाहिजे. आणि तसं जेव्हा होईल तेव्हा त्याला आत्म्यानं स्वतः ब्रह्मचैतन्य होऊन गेल्याची जाणीव त्या ठिकाणी होईल. आणि हे खरं अक्षर ब्रह्मामध्ये विलीन होणं आहे, त्या प्रतलावर जाणं आहे. अशी ही क्रिया, सुरेख नैसर्गिक तरल क्रिया येथे मी सांगितलेली आहे आपल्या उन्नतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी. आज आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या भागामध्ये ही क्रिया, व्यापकता त्या क्रियेतली आणि मग विश्वातलं कर्म यांचा काय संबंध आहे तो बघूया. धन्यवाद.